नाशिकच्या रसिक सूर तर्फे भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 27 व 28 जानेवारीला 1951 ते 2023 दरम्यानची 75 वर्षातील अर्थातच 16व्या व 17व्या शतकातील गाणी, भावगीत अशा हिंदी मराठी गीतांचा रेकॉर्ड करण्यात आला। झुक जाए फूलों की डाल, किसी शायर की गजल लिख रहा हूँ तुम्हें देख कर, आजकल लिख रहा हूँ नव तरुणी काश्मीरी अठरा नक्षत्रांमध्ये एकूण 465 गाणी यावेळी सादर करण्यात आली। 150 सदस्य आणि 450 गाणी 36 तास सादरीकरण करत रेकॉर्ड ब्रेक करण्यात रसिक सूर यांना यावेळी यश मिळालं। नाशिकच्या रेकॉर्ड मैत्री हॉल अशोका मार्ग या ठिकाणी हे सादरीकरण करण्यात आलं। मुख्य परीक्षक आमी छेडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी रसिक सूरच्या संस्थापिका अनघा धोडपकर यांनी अधिक माहिती दिली आहे। 150 जणांना आपण घ्यायचं, 450 गाणी सादर करायची आणि ह्याला आपण 36 तासामध्ये पूर्णपणे बंदिस्त करायचं। पण मग आता हे करताना करायचं काय, तर 1951 ते 2023 ह्या 73 वर्षात आणि 16व्या आणि 17व्या शतकातलं एक गाणं असं सर्वांनी सबमिट केल्यानंतर असं लक्षात आलं की आता सिने जगताला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहेत। मग ही पण एक अपॉर्च्युनिटी होती आणि भारत मातेला 75 वर्ष तर पूर्ण झालेलीच आहेत, म्हणून भारत माता आम्ही इथे मुख्य ठेवली। आता ह्याच्यामध्ये आम्ही आणखीन एक असं केलेलं आहे की तुम्ही इथे बघाल की नक्षत्र लावलेली आहेत। या नक्षत्राला आपल्या भारतीय पंचांगामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे। या नक्षत्रावरतीच आपण जन्म घेत असतो आणि ह्याच्यामुळेच आपली जी काही मुवमेंट आहे किंवा आपलं जे आयुष्य आहे या सगळ्या नक्षत्रांवर अवलंबून असतं। त्यामुळे आज ही सगळी नक्षत्र रसिक सूरला भावली आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही। ह्या रसिक सूरच्या कार्यक्रमासाठी या नक्षत्रांच्या माध्यमातून दर 2 तासांनी एक नक्षत्र बदलेल अशा याच्यानी 25 गाणी आम्ही त्याच्यामध्ये घेतली आणि 18 नक्षत्र घेऊन 18 दुने 36 असा विषय घेऊन आम्ही आज ह्या मैत्री हॉलमध्ये एक मोठा जागतिक विक्रम केलेला आहे की ज्याची मान्यता वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्स दिल्ली ह्या दोन्ही कंपन्यांकडून आम्हाला मिळालेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या कंपन्यांचं मी आधी आभार मानते आणि रसिक सूरचे जे माझे सगळे सदस्य आहेत त्यांचे मी आधी आभार मानते, कारण त्यांच्या सहकार्यामुळे मी हे काहीच करू शकले नसते। सगळ्यांचं सहकार्य मला मिळालेलं आहे। दरम्यान यावेळी मुख्य परीक्षक आमी छेडा यांनी डायमंड सॉन्ग इन 75 इयर ही थीम घेऊन वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन आणि मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड दिल्ली यांच्यातर्फे हा नवीन रेकॉर्ड सेट झाला असल्याचं जाहीर करत सर्व सादरकर्त्यांचं कौतुक केलं। आज नाशिकमध्ये नुकताच एक विश्वविक्रम पार पडलेला आहे। 36 तास सलग कराओके वर गाणी, 450 गाणी आणि 150 वादक असा हा कराओकेचा सलग 36 तासाचा रिले फॉर्मॅटचा रेकॉर्ड वंडर बुक साठी रसिक सूर आणि त्यांच्या टीमने केलेला आहे। आणि 3 महिन्यापासून त्यांची तयारी चालू होती। वंडर बुकला अप्रोच करण्यापासून सगळी प्रोसेस करण्यापर्यंत त्यांनी हा रेकॉर्ड अचीव करण्यापर्यंत सगळं सक्सेसफुली पार पडलेला आहे। 27 जानेवारीला 9 वाजेच्या सुमारास पहिलं गाणं सुरू झाल्यानंतर 28 जानेवारीला रात्री 9 वाजता शेवटचं गाणं संपलं आणि हा रेकॉर्ड सेट झाला। दरम्यान आमदार देवयानी फरांदे, आदिशक्तीच्या संस्थापिका संध्या कुलकर्णी, अयोध्येला कारसेवक म्हणून जाऊन आलेले दीपक जाधव यांसह विविध मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला।
दरम्यान हा रेकॉर्ड सेट झाल्यानंतर गायकांनी एकमेकांना पेढे भरवून व नृत्य करून मोठा जल्लोष साजरा केल्याचं बघायला मिळालं.